माझा शिर्डीवाला साई आईलाय करंजे गावाला, माझा शिर्डीवाला साई आईलाय करंजे गावाला, माझा शिर्डीवाला साई आईलाय करंजे गावाला, माझा केला आयसा येशील शिर्डीला। खारकोपरवाल्यांचा मान आज पालखी गावाचा। चहा आणि बघा फ्रूट सलाड आणि सच्चिदानंद सद्गुरू। या प्रत्येक पालखीच्या प्रस्थानासाठी त्यांचं फार मोठं योगदान असतं। साईनाथ महाराज की कसली चिल्ली आहे? पनीरची चिल्ली। आज कत्ते आयटम आण सगळं चायनीज आहे। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म जय। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। तर चला मंडळी, पालखी निघाली आपली, मस्त आराम केला, जेवलो, आराम केला आणि आता संध्याकाळी नाही 2:30 वाजलं आणि आमची पालखी आता निघाली दासईवरून। बघा स्मारकाच्या इथून पालखी निघाली। माझा शिर्डीवाला साई आईलाय करंजे गावाला, माझा शिर्डीवाला साई आईलाय करंजे गावाला, माझा शिर्डीवाला साई आईलाय करंजे गावाला, माझा शिर्डीवाला साई आईलाय करंजे गावाला। पावले माझा शिर्डीवाला साई आईलाय करंजे गावाला। मंडळी आता आहे जासाईच्या ब्रिजच्या खाली आणि आता दरवर्षी आम्ही जासाईची सरळ जातो मार्गे, पण आता चाललोय गव्हाण कोपर मार्गे चाललोय आता। बघा पाण्याची गाडी आपली गेली, गव्हाण मार्गे गव्हाण कोपर या साईडशी जावं लागते आणि आपला सरळ जासाईचा ब्रिज आहे जासाईचा। आता आपल्याला या साईडशी जायचं आहे। बघा गेले 2 जण आपलं मंडळांचं। चला जाऊया, त्यांचा रोपवे महोत्सव मला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल गव्हाणकरांचा साईरा। चला मंडळी, आपल्याला पाणी वाटप करण्यासाठी 2 गाड्या आण यावर्षी, बाईक आण 2। साईराम चला मस्तपैकी पाणी पिऊया। ऊन पक्का आहे त्याच्याकडनं, पाणी जास्त पिऊ आता आणि फटाफट चालता। चला मंडळी, पोचलो आहे तर समोर खारकोपर स्टेशनला आणि आता कोणचा गाव आहे? खारकोपर गावांची दिंडी आपले सोबतच असते, त्यांचा आरसा असते आपले पालखीन। त्यांचा किती वर्ष आहे तुमचा? 25 वर्ष आहे ना, रोपवे महोत्सव आहे ना। आणि मंडळी तुम्ही विचार करत असेल हे का म्हणलाय, कारण धूल आवरी आहे नाही या रोडला, जासाई ते
कोपर गावन मार्गेला आवरीत धूल आहे ना, मारणाची धूल आहे, त्याच्याकडनं हे सगळं घालायलाच लागतंय बघा. कोपर गावामध्ये पोहोचलोय. खारकोपर नाव आहे पण कोपर बोलताना याला. हे बघा इथं कोपर लिहिलं आहे, या साईडला खारकोपर आहे. चला जाऊया खारकोपर गावामध्ये. चला मंडळी पोचलोय कोपर गावामध्ये. आपली सगळी मंडळी बँड वाजलं ना, आता सगळी नाचते. टुकू 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 टुकू. आयसा येशील शिर्डीला? पेपर आण. पेपर झाल्यावर ये. अरे पेपर टक्कून येवाचा. निवाले गावा येशील नाही कोण? चालत येशील का नाही? चालत येशील का नाही? गेल्या वर्षीच आपलं व्हॉलीबॉल यंदा एकदम टेस्टी आणि चांगले बनते. यंदा बनवणारा यो आहे हो. यंदा तो पाटे आणील कोलबटा वगैरे सोट आणेल तो. चैतीचा पाटा घेऊन येवत आहे तो नाही सकाळ. चला पालखी आलेली आता हनुमंताच्या
येवलामध्ये कोपर गावातला हनुमंताचं मंदिर, पालखी आलेली आहे आपली आणि सगळी कोपर गावाची मंडळी आणि आपली मंडळी साईडला बसली. पुन्हा चालून चालून जमले सर्वजण आराम करतात. मंदिराच्या आतमधला गाभारा बघा, मस्त केला एकदम. समोर दिसते गणपती बाप्पा, विठ्ठल रखुमाई, ज्ञानोबा आणि या साईडला हनुमंताची मूर्ती आहे बघा, मस्त. आलो आता हारकोपरमध्ये हनुमंताच्या देवळामध्ये बसलोय आणि आपल्याला हारकोपरवाल्यांची बॉक्स काय काय आता बघूया. काय खावाला आहे काहीतरी. कार बघ, कार ओपनिंग अनबॉक्सिंग करतो. अरे धन्यवाद. धन्यवाद. ती अनबॉक्सिंग करायची रेली काय काय बघूया. केला वेफर, केला वेफर आहे, उपासाचा वेफर, हा अजून आणि बारके पोरांची फ्रुटी. दे म्हणा दे, तू खातच जा, तुला दिलाय का नाही. खारकोपरवरून निघालोय. खारकोपर गावातून निघालोय आता आणि दिवालीन गावाला, दिवाले कोलेवाड्यान आज वस्ती आहे आमची. समोर बघताय बामणडोंगरी स्टेशन आणि आपली बाजूला पालखी. खारकोपरवाल्यांचा मान आज पालखी गावाचा 25वा रौप्य महोत्सव त्यांनी मस्त साजरा केला. साईराम, ओम साईराम. तर मंडळी पोचलोय आता आम्ही साई देवस्थान, साईनगर, वहाळला. वहाळला पोचलोय साई मंदिरामध्ये. पालखी बाहेर थांबली आपल्याला. चला पोचली आपली पालखी आता साईनगर वहाळला, साईबाबाच्या मंदिरामध्ये. मस्तपैकी आता दर्शन घेऊया साईनाथांचा. बघा मस्त मूर्ती दिसते. असं वाटते शिर्डीला चाललोय, साक्षात साईबाबांचे दर्शन झाले. ओम साईराम. चला मस्तपैकी सर्वजण आता नाश्ता करतात. आपल्या नाश्त्याची सोय केलेली आहे. चहा आणि हे बघा फ्रूट सलाड आणि समोसा वगैरे आहे. नाश्ता मस्त आहे घेते. चला मस्तपैकी नाश्ता करूया. साईराम, ओम साईराम. सर्व खारकोपरची मंडळी आता आपल्याला जॉईन झालेली आहे खारकोपरवरून. अध्यक्ष
कोण नक्की कोण अध्यक्ष? आणि सर्वजण या साईडला नाश्ता करतात. बरं श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज. नाश्त्याची व्यवस्था केल्याबद्दल त्यांना आभार. आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आपली दिंडीच्या अध्यक्षांचा सन्मान करताना वहाल देवस्थानातर्फे श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. चला मंडळी, आपली पालखी पोचलेली आहे दिवाले कोलेवाड्यामध्ये. मंडळी आता आपली पालखी पोचलेली आहे दिवाले कोलेवाड्यामध्ये. दिवाले कोलेवाड्यामध्येच आपली आजची वस्ती, पहिली वस्ती. आता साईबाजी देवळामध्ये आरती होईल. भजन वगैरे झाला तर नाही तर मग डायरेक्ट रूमवर, आपल्या हॉलवर तिथे राहता तिथं. बाकी सगळी मंडळी आपली सोबतची. ओम साईराम. ओम साईराम. सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि. सुकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उडसेंदोराची कंठी जळगे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे माना कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्ना गदी फळ तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओढी कुंकुम केशरा. हिरे जरीत मोकड शोभत भरा. रंजन भोरे करणी लागया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगल. सदर्शन वक्र तुंड त्रिनयना. आश्रमाचा वरदाही शरणा. संकटी भावावे निर्वाणी रक्षा. शुभर वंदना प्रेमाना कामाना पूर्ती. जय देव जय देव. महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साई बाबा. या ठिकाणी हा सत्कार होत आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज बाबा की जय. समाज बंद या ठिकाणी व्यवस्था केली. त्याचबरोबर पुरुष मंडळी आणि स्त्रियांसाठी सुद्धा या दिवाळी गावचे ज्येष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र या ठिकाणी सुद्धा निवासाची व्यवस्था केलेली आहे. जसजशी आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्था करायची आहे. महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की साई बाबा की. हळूहळू चाला मुखाने साईनाथ बोला. साईनाथ महाराज की. चला आता साई मंदिरातून पालखी निघालेली आहे आपल्या वस्तीकडे. मुक्काम हॉलच्या इथं आपली आता पालखी जाईल.
ओम साईराम. चला पालखी पोचलेली आहे आता गंगाशंकराच्या घरी. हातावर घ्या. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. असे इकडे फिरवतो तू. हा मिलिंद एक ना. या तिकडून मंगेश काकाचा देवघर आहे. देवघरी पालखी पोहोचवली आहे. काय भुवनेश येतच नाही. साईराम. वरून करंजा कोळीवाडा येथून सालाप्रमाणे याही वर्षी 29वं वर्ष आपलं. आणि या पालखीच्या प्रस्थानासाठी आमच्या या बलिराम नाथांचं फार मोठं योगदान या पालखीला नेहमी असतं. आणि सालाप्रमाणे दरवर्षी असतं, पण शेवटी आले देवाजीच्या मनात येते कोणाच्या उक्तीनुसार प्रत्येकाला एक ना दिवस आपल्याला या ठिकाणी जग सोडून जायचंच असतं. आणि बलिराम नाथांचं या बाई पदरासाठी फार मोठं उत्तम त्यांचं योगदान या ठिकाणी असतं. त्यांच्या लेखाला त्यांनी सांगून ठेवलं असं की कुठलीही पालखी आली आणि कुठलाही कार्यक्रम असेल देवाचा त्या ठिकाणी माझं हे योगदान असलंच पाहिजे. तुम्ही मुलांनी नाही केलं तरी पण मी हा देवाचा कार्यक्रम करेन. ह्या नेहमीच्या पालखी प्रस्थानाला त्याचं नेहमीच तुमच्यावर नेहमी करंजा सोहळ्याच्या असेल, तिसाई गावची यात्रा असेल, या प्रत्येक पालखीच्या प्रस्थानासाठी त्यांचं फार मोठं योगदान असतं. असं आमच्या तुम्हाला सर्वांचे लाडकं खरोखर आज माझ्या डोळ्यात आठवते. माझे ते खास एकदम म्हणजे जिवलग मित्र, म्हणजे माझं ना त्यांचं ऋणानुबंध संबंध आहेत. आणि या संबंधातून मी आलो तर कधी मी परत बाबांचं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. माझ्यासाठी ते पित्यासारखंच होतं आणि मैत्रीचं एक नातं सुद्धा होतं. मैत्री आणि पिता ह्या दोन्ही गोष्टीचं मला त्यांच्याकडनं उत्तम असं त्यांचं मार्गदर्शन मिळालं. पण बाबा सोडून गेले. आज मला वाटतं या 15 तारखेला पुढच्या 15 दुसरा महिना त्यांचा असेल. आणि साईबाबाच्या मी साईबाबांना एकच प्रार्थना करीन की त्यांना उत्तमातली उत्तम मोक्षप्राप्ती मिळावी. आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात आणि या बाबांच्या ठिकाणी त्यांना नेहमी येणारा म्हणजे तुम्ही ती जी काही टी शर्ट असेल, त्यांचा जो काही पेहराव असेल तो पेहराव तुम्ही नेहमी सतत बाबांच्या नेहमीच त्यांचा ते असतेच. म्हणजे असं काही म्हणता येणार नाही की त्यांना तो नेहमीच तो परिधान करायला लागतोय. बाबा याच्यासाठी फार उत्सुक असायचे. आणि उत्सुक म्हणजे त्यांचं आध्यात्मिक जीवन हे फार मोठं आहे. या आध्यात्मिक जीवनामध्ये त्यांचा वाटा सिंहच आहे. म्हणजे तुमचं स्वाध्याय असो, साईबाबा असेल, साईबाबाची पदयात्रा असेल, पंढरपूरचा विठोबा असेल, शुद्ध वारकरी संप्रदायामध्ये हे फार उत्तम त्यांचं कार्य आहे. असंच त्यांच्या मुलांना ही चांगली त्यांच्या बाबांच्यापासून चांगली समृद्धी आणि चांगलं हे कार्य करण्याची शक्ती आणि त्यांना एक यश आणि बळ मिळलं अशी मी साईच्या प्रार्थना. आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. टेबल देव टेबल आहे ना. इकडून अशीच आहे बघ. उभी ठेवून त्यांची नापाला शहाळ आणि त्यांचा आलेला टी शर्ट बाबा आलेला स्वीकार करा. बोला श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की, साईनाथ महाराज की.
मोरया. चला चालत आता, चला चालत. मुला बैरनाथ वस्ताद की जय. चला आता पालखी चालली आपल्या हॉलवर. इथं मुक्काम आहे आपला, त्या हॉलवर आपली पालखी चालली. ओम साईराम. ओम साईराम. आपला मंडळी पालखी पोचली आपली आता वस्तीच्या ठिकाणावर. इथं या हॉलमध्ये आमचा मुक्काम आहे. पालखी सुद्धा ठेवलेली आहे बघा. मस्त हॉल आहे, त्यामध्ये सगळी आराम करू शकता रात्रभर. चला फ्रेश होऊया आणि मस्तपैकी जेवायला काय काय ते बघूया. चला मंडळी आता जेवणाची लाईन लागली. जवळजवळ पक्कीच मोठी लाईन लागली जेवायची. बघूया काय काय जेवायला आहे. शिंगऱ्या नाही तेच बोलतोय. शिंगऱ्या शिंगऱ्या चोळीच्या चोळीच्या शिंगऱ्या, वाट्यान, रोटी रोटी, चिल्ली. कसली चिल्ली आहे? पनीरची चिल्ली. पनीरची चिल्ली. राईस आहे वाटतं, फ्राय राईस. फ्राय राईस आहे. काय डाल दाल तडका. दाल तडका मस्त मस्त आहे जेवायला. पनीरची भाजी, पनीर मटर, मटर पनीरची भाजी. नूडल्स नूडल्स. काय काय किती किती सजन जेवायला. काय आहे? शेजवान चटणी. शेजवान चटणी, जिलेबी, पापड, केली, सगळं आहे. पोटभर जेवायचा आज. आधी व्हिडिओ करते मग जेवेन. ओम साईराम. आता या साईडला सर्वजण जेवायला बसलं. सर्वजण प्रसादाचा लाभ घेतात. अजून कत्ते आयटम आण आज कत्ते आयटम आण. सगळं चायनीज नाही. आपला अध्यक्ष चायनीज वाला आहे. सगळी जेवायला बसलं. पोटभर जेव्हा चायनीज दबाके. कोणी? रणजित नाही आपले अध्यक्षने. शेम लागते त्यांची सांडले का समज नाही. चला बाकी सर्वजण जेवायला बसले. घरातली मंडळी त्यांची. म्हणजे येतच नाही चालत. विचारतं येतच नाही. हितेन कमी झाला तुमच्यांचा. अरे तो नाही वाचा. परीक्षा आहे त्याची. परीक्षा आहे परीक्षा. वावीला वावीला येऊन काय फायदा. 80 येशील तर मग 2 तासाचा रस्ता आहे. 2 तास नाही, तासाभराचा रस्ता आहे फक्त तो. ओम साईराम. चला तर मंडळी आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सगळ्यांनी ओम साईराम नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि आजच्या दिवसाचं मी 2 पार्टमध्ये बनवला. आपला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. हा व्लॉग जेवणाच्या नंतरचा ते वस्तीचे मुक्कामापर्यंतचा हा व्लॉग आहे. तर चला गुड नाईट. शुभ रात्र. सायम रात्र. चला ओम साईराम.